या घनदाट जंगलाकडे जरा न्याहाळून बघा. निसर्गाला माहीत असतं की कधी बहरायचं, कधी पानगळ होऊ द्यायची. माणसाचं तसं नसतं. आपल्याला नेहमीच काहीतरी साठवून ठेवण्याची ओढ असते. कोणी म्हणतं मी 1.5 कोटीचा फ्लॅट बुक केला, तर कोणी म्हणतं गुंतवणुकीसाठी मोठी जमीन मी घेतली. तसं पाहता त्यांचं जीवन सेट झालेलं असतं, याची त्यांना गरज देखील नसते. पण काही माणसं या जंगलातल्या अशा झाडांसारखी असतात जी फक्त विस्तारत जातात, पण स्वतःच्या फळाचा आनंद कधीच घेत नाहीत. मुलाबाळांच्या भविष्यासाठी परिस्थितीची जाणीव न ठेवता ही मंडळी रात्रंदिवस पैसा जमा करण्याच्या मागे लागतात. आयुष्यभर पोटाला पीळ द्यायचा, घरात खर्चाचे कडक नियम लावायचे आणि फक्त धनदौलत साठवण्यात धन्यता मानायची. अशी माणसे मरताना मुलांच्या हातात खूप मोठी संपत्ती देऊन जातात, पण स्वतःचं आयुष्य मात्र गरिबीतच घालवतात. ही माणसे श्रीमंतीत मरतात, पण खऱ्या अर्थाने श्रीमंती कधीच जगू शकत नाही. या सरोवराच्या संत पाण्याकडे पहा, जे स्वतःचं अस्तित्व जपतं आणि इतरांनाही थंडावा देतं. काही लोक असेच असतात. त्यांना मुलांसाठी प्रॉपर्टी साठवण्यात रस नसतो. त्याऐवजी मुलांवर संस्कार करण्यात ते विश्वास ठेवतात. त्यांना कर्तृत्ववान बनवतात. ही माणसं आपल्या कष्टाचा पैशाचा आनंद घेतात. कधी पर्यटन, कधी चांगलं खाणं पिणं, मौज मस्ती, तर कधी स्वतःच्या छंदावर खर्च करणं. त्यांना माहीत असतं की त्यांनी मुलांना सक्षम बनवलेलं आहे, त्यामुळे मागे अमाप संपत्ती ठेवण्याची गरज नाही. ची माणसं शेवटपर्यंत नियोजन करून श्रीमंतीत आयुष्य जगतात. श्रीमंतीची व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते बरं. एक जुनी म्हण खूप काही सांगून जाते. पुत्र सुपूत तो क्यू धनसंचय, पुत्र कुपूत तो क्यू धनसंचय. याचा अर्थ स्पष्ट आहे. जर मुलगा कर्तृत्ववान आणि गुणी असेल तर त्याच्यासाठी धन साठवण्याची गरजच काय. तो स्वतःच्या हिमतीवर आणि कर्तृत्वावर हवं तेवढं संपत्ती मिळवेल. आणि जर मुलगा व्यसनी किंवा नालायक असेल तर तुम्ही कितीही संपत्ती साठवून ठेवली तरी तो तिचा विनाश करायला वेळ लावणार नाही. म्हणूनच संपत्तीपेक्षा मुलांना सक्षम बनवणं हीच खरी श्रीमंती आहे. मित्रांनो, संपत्तीच्या राशीवर बसून श्रीमंतीत मरायचं की प्रत्येक क्षणाचा आनंद घेत श्रीमंतीत जगायचं. अर्थात हा निर्णय सर्वस्वी आपला आहे. कसं जगण्यास आपणास आवडेल हे कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व मनमोकळं बोल या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.